प्यारी गो महबूबा माझे दिलाचे कोल्हापूरला आली आहे मी, माझ्या मावस भावाचं लग्न आहे त्यासाठी। आता आम्ही निघालोय वाडीला, म्हणजे नरसोबाची वाडी, सोबत नदीकाठी दत्ताचं मंदिर आहे, तिथं जातोय आम्ही। मावशी, मम्मी, रोहन पण आहे। कोल्हापूरपासून 47 किलोमीटरवर आहे आणि पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर वसलेलं मंदिर आहे। श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज इथं 12 वर्ष वास्तव्यास होते आणि इथून ते गाणगापूरला गेले आणि त्यांनी स्वतःच्या मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा देवीची इथं स्थापना केली। आणि असं गुरुचरित्रात लिहिलं आहे की त्यांचं दर्शन घेईल जे पादुकांचं, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, त्यामुळे इथं नेहमीच गर्दी असते। या मंदिरामध्ये कोणती मूर्ती नाही आहे, तर नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका आहेत। त्यांचं दर्शन घेण्यासाठी लांबून, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि बरेच लांबून सगळे लोक येत असतात, त्यामुळे इथं नेहमी गर्दी असते। आणि इथं पेढे आणि खवा प्रसिद्ध आहे आणि नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी असं नाव पडलं श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या नावामुळेच, दत्तांचे दुसरे अवतार। आम्ही निघालो होता कोल्हापूर स्टँडपासून बस आहेत, सगळीकडूनच बस आहे तिथं जाण्यासाठी। कुरुंदवाड आणि मिरज जवळचं शहर आहे इथून। आता मी 1 तासामध्ये पोहोचून जाईल लगेच। पोहोचलो मी आता वाडीला, नरसोबाची वाडी। तर वाडीची वांगी आणि बासुंदी, खवा फेमस इथला। नरसोबाची वाडी, दत्ताचं मंदिर आहे, पेरू छान। पेढ्यांचा वास, पेढ्यांचा वास। केवढे नवीन दुकानं झालेत ना, नवीन नवीन। तिकडं डावीकडे श्रुती चलो नंतर बघू भरपूर गर्दी आहे। देवळात जाण्याआधी इथं नदीवर पाय धुतले जातात आणि मगच देवळात गेलं जातं। कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे इथं।
दर्शन भेटतो जरा देवाचे काढला. अरे वा. व्हिडिओ काढला तर भरपूर. धर भेटून काढे बघ. लाईनला गर्दी होती भरपूरच, पण दर्शन झालं लगेचच आमचं. आणि इथं सगळे पूजेचे आणि बाकीचे साहित्य, पेढ्यांचे साहित्याचे भरपूर दुकानं आहेत. कृष्णा नदी, कृष्णागडची वांगी छान इकडे सरगबोट लपली. बाई आली आहे. काढला. समाधी. दर्शन झालं आमचं. आता आम्ही बाहेर आलो. इथं बासुंदी आणि खव्यासाठी फेमस आहे. वाडीचा खवा आणि बासुंदी, गुलाबजाम किंवा खाण्यासाठी, बासुंदी खाण्यासाठी गोपाळकृष्ण म्हणून दुकान आहे. तसे सगळे फेमसच आहेत, पण तिथं छान मिळती. आणि इथं वांगी पण घेतली. वाडीची वांगी छान असते, टेस्टी. आणि आम्ही जेवायला आलो. सोमन खानावळ इथली प्रसिद्ध आहे व्हेज जेवणासाठी, पण तिथं भरपूर गर्दी होती, लाईन होती, म्हणून आम्ही तिथं जवळ वामन म्हणून होतं, तिथं पण छान जेवण होतं. तिथं सुद्धा थोडीशी गर्दी होती वामन भोजनाला. मस्त पट दिसायला बघ. मीठ आहे बघ, मीठ पाहिजे. आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर मिसळ खायला आलो. नेहमीच खात असतो आम्ही मिसळ, पण यावेळी जरा दुसरीकडची खाल्ली. असेच तिथं जात होतो मी चौथी मिसळजवळ. तिथं रोडवर दिसली ही 35 वर्ष जुनी मधू अण्णांची मिसळ, म्हणून तिथं ट्राय केली तर एकदम मस्त टेस्ट होती मिसळ, झणझणीत होती मिसळ. कोल्हापुरात आल्यावर तर मिसळ खायलाच पाहिजे, आणि मी खात पण असते. 2-3 वेळा तरी मी मिसळ खाल्ली असेल. कोल्हापुरात वडापाव आणि मिसळ ठरलेलं असतं हे पदार्थ. तुम्ही पण सगळे कोल्हापूर जवळ आला की नरसोबाच्या वाडीला जाऊन या एकदा, आणि पादुकांचं दर्शन घेऊन या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.